नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्केट सर। आज जो झालेला काही आपला गट क चा पेपर आहे, पेपर 2 मधील गणित बुद्धिमत्ता या विषयाचे जे काही संभाव्य उत्तरे असतील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण बघूयात जे काही प्रश्न आहेत। प्रश्न 1 क्रमांकापासून मी फक्त पटपट तुम्हाला उत्तर सांगतोय। असं मला वाटलं की एखादा प्रश्न अवघड होता, त्या प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला आवश्यक आहे ते सांगेल। बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये याचं विस्तृत विश्लेषण मी घेणारच आहे, त्यात काही नो डाऊट आहे। बघा मित्र, होता या प्रकारचा तुम्हाला प्रश्न होता। सिरीज दिलेली होती, मी प्रत्येक परीक्षेला सांगायचो व एक सिरीज दिलेली असेल। आता या ठिकाणी काय दिलं होतं माहिती आहे का तुम्हाला? फरकाचा फरक दिला होता, फरकाचा फरक। आणि फरकाचा फरक तुमचा 8 येत होता। काय येत होता? फरकाचा फरक तुमचा 8 येत होता। म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 4 132। ऑप्शन क्रमांक 4 132। आता हा जो काही प्रश्न दिला होता तुम्हाला कंपॅरिझनचा एकदम चिल्लर प्रश्न आहे आणि त्या तुम्हाला सर्वात लहान विचारलं होतं। माहिती आपण या पद्धतीने सोडतोय, अशा पद्धतीने मांडणी करतोय। तर तुम्हाला सर्वात लहान विचारला होता, तर याच्यामध्ये सर्वात लहान येतो मित्र कोण? तर हा अमीर येतो। बरोबर, कोण येतो? अमीर येतो। चला पुढच्या प्रश्नाकडे। मला असं वाटलं बा एखादा प्रश्न अवघड आहे, काहीतरी वेगळा होता, तर त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण पटकन सांगून देतो। मित्रांनो आता बघा, याच्याकडे बघितल्यानंतर यांच्या बॉक्समध्ये जेव्हा आपण बघितलो, सर्कलमध्ये बघतो, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे की या सगळ्या परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत। म्हणजे याचा अर्थ बाहेरच्यांचे ऍडिशन वगैरे काय केले असेल आणि त्यांचं त्या ठिकाणी स्क्वेअर केला असेल, तर सेम तसं आहे, बाहेरच्यांची ऍडिशन केली, स्क्वेअर केला। मग बघा आता तुमचं इथे या ठिकाणी यायला पाहिजे 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, 21 चा वर्ग 441। ऑप्शन क्रमांक 4। चलो, हा छान प्रश्न होता, इंटरेस्टिंग प्रश्न होता मित्रांनो। हा प्रश्न जो आहे टफ लेवलचा प्रश्न आहे। म्हणजे आयोगाने आतापर्यंत या लेवलचा प्रश्न या टॉपिकच्या बेसवर विचारलेला नाहीये। थोडंसं जे काही टीसीएस आयबीपीएस पॅटर्न जे आहेत त्या टाइपचे काही 4-5 प्रश्न याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेले आहेत। तर बघा, 2 प्रकारचं प्रमाण आहे। हे एक प्रमाण आहे, हे करायचं होतं परंतु हे न करता त्यांनी हे केलं आहे। याचं उत्तर येतं 1,57,500। 1,57,500। तर त्याचं सोल्युशन कसं करायचं लक्षात घ्या। हे जे दिसते करायचे ऍडिशन करायची, 4 आणि बघा 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, आणि त्यानंतर याची ऍडिशन करायची बघा, 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, असं करायचं। आणि 14चा 9चा लसावा येतो 126। किती येतो रे? 126। मग आपण काय करतो, 126 म्हणजे लक्षात घ्या, आता या ठिकाणी जर तुम्ही असं केलं तर याचं 9 यायला पाहिजे। बघा रे, 14 जर याला भागलं तर किती येते? 9। म्हणजे 1 भाग 9चा यायला पाहिजे। बघा मग 9 7 63, 9 2 18 आणि 9 5 45 असं त्या ठिकाणी येतं। त्यानंतर 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, इथं असं यायला पाहिजे। आणि जो बी आहे, बी मध्ये इथं बघा 42 भाग आहेत, इथं 18 भाग आहेत, म्हणजे 24चा फरक आहे। आणि 24चा फरक म्हणजे 30,000। 24चा फरक म्हणजे 30,000। तर ती रक्कम म्हणजे सगळे आपण किती भाग घेतले होते? 126 भाग त्या ठिकाणी घेतले होते। जर तुम्ही या सगळ्याचे कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर यायला पाहिजे 1,57,500। ऑप्शन क्रमांक 1। ठीक आहे, चलो पुढे जाऊ। छान प्रश्न आहे, जसं तसं आपल्या नोट्स मधला प्रश्न आहे। बघा, समजा तुमच्या घड्याळात 9 वाजलेले आहेत, 9 वाजलेले असताना असे वाजतात, बरोबर का? हा तुमचा तास काटा असतो, हा तुमचा मिनिट काटा असतो। तर तास काटा कोणती दिशा दाखवायला? पश्चिम दिशा दाखवायला। पश्चिमच्या विरुद्ध पूर्व। इकडे कोणती असते रे? नॉर्थ। म्हणजे कोणती? उत्तर। म्हणजे तुमचा मिनिट काटा कुठल्या दिशेला आहे? मिनिट काटा कुठल्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे। ऑप्शन क्रमांक 4। 2 सेकंदाचा प्रश्न होता, ऑप्शन क्रमांक 4। चला पुढच्या प्रश्नाकडे पटपट पटपट। हा आता चिल्लर प्रश्न आहे रे, बोगस प्रश्न एकदम। बघा, या तिघाचं 2 3 5 आपण किरणच्या वाटाला किती येतील? 2 आणि 3 5 आणि 5 10, 10 भागिले जर केलं तर एक भाग किती येतो? 100चा। किरण 2 नंबरला आहे, 2 नंबरला म्हणजे किती यायला पाहिजे? 300। किती यायला पाहिजे? 300। ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन फक्त उत्तर सांगतोय कोरा, कसं आहे सोल्युशन मी उद्या विश्लेषण विस्तृत स्वरूपात टाकतोय, कसे कसे उत्तर काढायचे। बघा या ठिकाणी सर्कल इथं डोक्यावर लावलेला आहे, मग तसंच आपण हे इथं डोक्यावर लावूया या पद्धतीनं। याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4। चौथीच्या स्कॉलरशिप मधला प्रश्न येतो, चौथीच्या स्कॉलरशिप मधला। चलो बघा, आता पुढं एकदम चिल्लर प्रश्न, इंटरेस्टिंग आहे। बघा, याचे काय करतो आपण, जे पूर्णांक युक्त अपूर्णांक याला साध्यामध्ये रूपांतर करायचं। बे 1 बे 2 आणि 1 3, 3 छेद किती येते रे? 2। भागाकार जशाला तसं बघा, 5 3 15, 15 आणि 3 किती रे? 18, 18 छेद 5, 3 छेद 2 जशाल तसं भागाकाराचा गुणाकार, वरी 5 जाते खाली 18, 5 3 15, 18 2 36। ऑप्शन क्रमांक 2। ऑप्शन क्रमांक 2। चलो पुढे बघा, आता हा छान प्रश्न आहे, हा छान प्रश्न आहे। सेंट्रलच्या सिजिलच्या ज्या काही परीक्षा आहेत, आपल्या आयोगाने या टाइपचा आतापर्यंत प्रश्न विचारला होता, या टाइपचा जो आहे छान प्रश्न आहे। आता आपल्याला इथून पुढे या टाइपची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागणार आहे मित्रांनो। बघा त्या ठिकाणी काय आहे, हे 16 आहे, इथं 16चा वर्ग 256 केलं। हे 2 आहे, 2चा वर्ग 4 करायचा आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन दोघांपैकी एक जण असणार। हे 2 ऑप्शन आपण या ठिकाणी कट केले आहेत। डी 4 नंबरला आहे, बी 2 नंबरला आहे, एन 14 नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे, एक 19 नंबरला आहे। तुम्हाला इथलं आणि इथलं फाइंड आउट करायचंय। आता या 2 ऑप्शन मध्ये दोन्हीकडे एफ एफ कॉमन आहे, म्हणजे बघा 4 4 आणि 4 किती झाले रे? 8। मग तुम्हाला 2 आणि 4 किती करायचे?
8 म्हणजे इथं 2 आणि 4 किती 6 करायचे म्हणजे तुमचं काय येतं F पलीकडले शोधायचे. पलीकडले शोधताना बघा हे 14 जशाला तसं आहे आणि या 14 मध्ये 4 आणि 1 या दोघांची डिजिटची जर सम केली तर 5 येते. ते 5 मिळवायचे 19 भेटतात. 3 आणि 1 4 करायचे आणि 4 मिळवायचे 13 आणि 4 17 मिळतात आणि 17 नंबरला असतो Q. सुंदर आणि छान प्रश्न होता. त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2 F4 आणि Q. चलो पुढे बघा. हा वेळ खाऊ प्रश्न होता. वेळ खाऊ तर याचं उत्तर सायन्स यायला पाहिजे, विज्ञान यायला पाहिजे. हे जे सर्कल दिसतं विज्ञानचं याची जवळपास बेरीज 120 येते आणि बाकीच्यांची काय येते कमी. बेरीज करायची होती मी जास्त त्याला विस्तृत स्वरूपात सांगणार नाही, थोडक्यात सांगतोय. काय करायचं जो सर्कल आहे विज्ञानचा त्याची बेरीज 120 येते, बाकीच्यांची कमी कमी येते. आपण त्याला राईट करून टाक. ठीक आहे. चल पुढे. अजून पुढे प्रश्न आहेत, गडबड करायची नाही. चलो बघा आता याचं जे उत्तर आहे याचं उत्तर बघा. धातूच्या 3 भरीव घनांना तयार केलंय आणि त्यांच्या एकत्रित एकूण पृष्ठफळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा आता लक्षात घ्या या ठिकाणी आता जर तुम्ही याचा विचार केला तर किती येते रे. 3चा घन किती 27, 4चा घन किती 64, 5चा घन किती 125. बघा मग आता 5 7 आणि 4 11, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 6 हातचा आला 1, त्यानंतर बघा 1 हातचा आला 1, 216. याचं जर घनमूळ घेतलं 6 म्हणजे मोठ्याची बाजू यायला पाहिजे तुमची किती 6. सगळे जर एकत्र केले मोठ्याची बाजू किती 6. मग बघा आता 6 मोठ्याचं घनाचं क्षेत्रफळ 6. मग आता याचं क्षेत्रफळ काढायचं. बघा पृष्ठाचे क्षेत्रफळ. तुम्हाला घनफळ काढायचं नाही, घनफळ नाही काढायचे. एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग, 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग आता बघा तुमची बाजू ही आली 6, 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग हे झालं त्याचं पृष्ठफळ क्षेत्रफळ असल्याला म्हणता येईल. त्यानंतर यांचं जर काढायचं असेल तर बघा आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय 6 गुणिले बरोबर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, याची बेरीज झाली 50, 50 गुणिले 6 किती येते 300, 300 भागिले 216, 36 गुणिले 6 216. याची जर काटाकाटी केली आपण याला कितीने भाग देऊयात, कितीने भाग देऊ 6 ने भाग देऊ 6 पंच 0. त्यानंतर पुन्हा आपण याला 6 ने भाग देऊ 36, पुन्हा 2 ने भाग देऊ 25, पुन्हा 2 ने भाग देऊ 18, 25/18. त्याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 3. त्याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 3. चल असा प्रश्न आपल्या बरोबर का. आता प्रिलिमला सुद्धा या सेम टाईपचा प्रश्न आला होता. प्रिलिमला सुद्धा या सेम टाईपचा प्रश्न आला होता. तर याचं उत्तर येतं 288. मित्रांनो मी त्या ठिकाणी एक संख्या कन्सिडर केली होती. समजा आता उदाहरणार्थ एखादी संख्या आपण 24x कन्सिडर केलेली आहे, तशी घेऊन तुम्ही सोडू शकता. मग 24x मध्ये 1/3 प्रवासी उतरले म्हणजे याचे 1/3 उतरले म्हणजे याचे उरतात किती बघा बरं 1/3 उतरले म्हणजे याचे 3 जर भाग पाडले तर किती 16 म्हणजे किती उरतात पुन्हा 16x, पुन्हा किती बसले 280. पुन्हा दुसऱ्या स्थानकावर एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरले, याचे अर्धे उतरले म्हणजे 8x, याचे अर्धे उतरले म्हणजे 140 बरोबर. आणि प्रवासी उतरते, एकूण प्रवासी उतरतात व 12 प्रवासी अधिक घेते आणि 12 प्रवासी अधिक घेते तेव्हा त्या स्थानकावर सगळे 248 येतात. तेव्हा अशा पद्धतीने त्याची मांडणी केली होती. मग 8x बरोबर 248 आणि त्यानंतर बघा आता 12 152 इकडे आणले मायनस काय होतं 152. मग 8x बरोबर 8तून 2 गेले 6 आणि 24 पासून 9 मग किती रे 12 8 96, x बरोबर 12. मग आपण 24x घेतले होते, मग 24 गुणिले 12 याचा गुणाकार येतो 288. इंटरेस्टिंग प्रश्न होता, छान प्रश्न होता आणि असा सेम प्रश्न प्रिलिमला आला होता. समजलं. पुढे जाऊ. आता वेन डायग्रामचा प्रश्न प्रत्येक कंपल्सरी आहे प्रिलिमला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. याची बेरीज सगळी 376 येते. कुशल कामगार कुठे रे बांधकाम काय केलं 450. जर उत्पादन क्षेत्रात 450 कार्यरत असतील, सोबतच्या पायाकृतीत थांबा. उत्पादन क्षेत्रात काय असतील जर 450 कामगार असतील, उत्पादन क्षेत्रात 450 कामगार करत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार असतील. सोपं आहे, जास्त डोकं लावायचं काम नाही. उत्पादन किती अंश आहे आपलं उत्पादन क्षेत्रात 90 अंश म्हणजे 450. तर हे किती आहे बांधकाम 72 अंश म्हणजे किती. मग 450 गुणिले किती रे 72, 450 72 भागिले किती करावं लागेल तुम्हाला 90, 0 0 कटले 9 1 9 9 5 45 9 5 55 आणि या दोघांचा गुणाकार किती येतो 360. किती येतो 360. ऑप्शन क्रमांक 1. कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शविले आहे. तर थांबा नाही आपल्याला कोणते काढायचे तर बांधकाम बरोबर आहे. तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील, बांधकाम क्षेत्रातले सगळे कुशल कामगारांचं वर्गीकरण आहे. जर हे सगळे कुशल कामगार असतील तर बघा याच्यामध्ये उत्पादन क्षेत्रात काम करणारे 450 कामगार असतील
तर बांधकाम क्षेत्रात काम करणारे कुशल कामगार किती? त्याचं उत्तर येतं 360. किती उत्तर येतं? 360. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया 360. पुढे पुढे हा पण छान प्रश्न आहे बघा. तुम्हाला काय करायचंय, आयत म्हणजे डॉक्टर, तर तुम्हाला खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही परंतु कलाकार आणि डॉक्टर असले पाहिजे. कलाकार आणि डॉक्टर असले पाहिजे. मग कलाकार म्हणजे कोण? वर्तुळ. कलाकार म्हणजे कोण? वर्तुळ. कलाकार म्हणजे कोण? वर्तुळ. कलाकार म्हणजे कोण? वर्तुळ. त्या ठिकाणी कलाकार असले पाहिजे, कलाकार असले पाहिजे आणि डॉक्टर असले पाहिजे. डॉक्टर म्हणजे आयत, डॉक्टर म्हणजे आयत, डॉक्टर म्हणजे आयत. ठीक आहे, चलो बघा मग. आणि काय नसले पाहिजे? बाकी कोणीच नसलं पाहिजे. मग जर आपण याचा विचार केला, लक्षात घ्या, तर बाकी कोणीच नसलं पाहिजे. मग वर्तुळामध्ये आणि याच्यामध्ये फक्त कोण कॉमन आहे रे? एवढं एकच 12 कॉमन आहे. ऑप्शन क्रमांक कोण येतं? 4. ऑप्शन क्रमांक 4. बघा इकडे कॉमन आहे, गेलं ट्रायंगल मध्ये येणं शक्य नाही. फक्त कोण येते? 12. ऑप्शन क्रमांक 4. छान प्रश्न होता. चला पुढे जाऊयात. मी फक्त उत्तर सांगतोय. आता कसोट्यावरचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला नेहमी सांगायलो, आयोगाने थोडासा पॅटर्न बदलला. युपीएससीच्या आधारावर सीसॅटला ज्या टाइपचे प्रश्न येतात, बेसिकवर थोडेसे तयार केलेले प्रश्न, बेसिक कन्सेप्ट असतात. आता कसोट्या भाग बेसिकचा आहे. आता कसोट्या भाग बेसिकचा आहे, पण त्यांनी प्रश्न छान केलाय. 8, 9, 10, 11 येतो. आता एकच स्थानी 0, सगळ्याला 10 भाग जातो. 10चा कार्यक्रम आटपला. 8 न 8 2 16 0, 12 8 96 0. 8 न जर याला भाग द्यायचा प्रयत्न केला, 8 8 8 64, 6 उरले 60 झाले, याला भाग जात नाही, हा ऑप्शन कटला. त्यानंतर बघा 8 8 8 सेकंड 8 आपण केला जातो, 8 न जातो. 8चा कार्यक्रम 9 न 9ची बेरीज करा. 5 आणि 6 11 आणि 1 12, 5 आणि 6 11 आणि 1 12 आणि 6 18, याला ठीक आहे जातो. 6 आणि 6 12, 12 आणि 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 9 24, याला जात नाही, हे ऑप्शन कटला. आता 7 9 9 याला जातो. 11 ना 11ची कसोटी चेक करा. 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, याची वजाबाकी येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 47 52 0, याला सगळ्याला किती नाही, या सगळ्यांनी भाग जायला पाहिजे. हा पण प्रश्न छान आहे बघा. याला सोडवायचं कसं सांगतो. यम ची किंमत 2 आहे. किती आहे रे? 2. म्हणजे बघा 4 2 8, मायनस 8चा मायनस किती घात व्हायला? 4था घात व्हायला. मायनस 8, नीट लक्ष द्या रे. बघा आता काय आहे, यम ची 2 असल्या 4 2 8 मायनस 8चा मायनस 4था घात भागिले पुन्हा 8 8 2 किती घ्यायचं? 16, 16चा मायनस 3रा घात, 16चा मायनस 3रा घात. पुढे बघा आता या ठिकाणी आपण काय करूया, घातांक मायनस मध्ये असेल तर त्याला इंटरचेंज करावं लागतं, खाली वरी खाली करावं लागतं. मग मायनस 8 जर खाली आलं, मायनस 8 तर मायनस खाली 8 येते. मायनस मध्ये किती वेळा आहे? 4 वेळा. मग मायनस 8 गुणिले मायनस 8 गुणिले मायनस 8 गुणिले मायनस 8, आणि वरी तुम्हाला 16 गेलं, किती वेळा? 3 वेळा. 16 16 16, किती वेळा? 3 वेळा. मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, बरोबर. मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस. 8 2 16, 8 2 16, 8 2 16, 8 आणि 3दा गुणाकारात 2 कटलं. या सगळ्याचं उत्तर फायनल किती यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर यायला पाहिजे. याचं सगळे मित्र लक्षात घ्या. 1. तुम्हाला सांगितलं मी बाबा 2 ते 3 4 प्रश्न जवळपास स्टॅटिस्टिकवर राहिलेत. आता बघा त्यांचं काय म्हणणं आहे, प्रकृती विद्यालयात व संस्कृती विद्यालयात या 2 शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. मग प्रश्न काय म्हणणं आहे, प्रकृती विद्यालयात इंग्रजी ऑलिम्पियाड, ही इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेले किती विद्यार्थी आहेत रे? 20. किती आहेत? 20. तर त्यांचं म्हणणं आहे या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येतील फरक. दोन्ही शाळेतील पहिले विद्यार्थी काढू. बघा 20, 20 आणि 10 30, 20 20 आणि 10 30, 30 आणि 25 55, 55 55 आणि 10 65. एका शाळेतील फरक घ्यायचा 65. 10 10 आणि 15 25, 25 आणि 30 55, 55 आणि हे 5 किती रे? 60. दोघाचा फरक किती? 5चा. आणि याची पट काढायची म्हणजे 20 भागिले 5 किती पट रे? 4 पट. किती पट यायला पाहिजे? 4 पट. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे. 4-5 प्रश्न जर सोडले तर बाकीचे प्रश्न सोपे होते. पुन्हा ग्राफचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काय म्हणणं आहे बघा, जोड स्तंभाला जिल्हा प्रवेश मिळाल्याची माहिती दिलेली आहे. CEE 2000, CEE 2000 आणि 2006 प्रश्न पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले? 2006 ला किती होते रे? 40. इथे किती येतं? 55. इथे किती येतं? 55 वर. 55 वर किती कमी झाले? सॉरी 55. 55 वर किती कमी झाले? 15. मग 55 वर 15 कमी झाले. 55 वर 15 कमी झाले तर 100 वर किती? 55 वर 15 कमी झाले तर 100 वर किती? मग 5 1 5 3 15, 5 1 5, 300 भागिले 11. मग 11 1 11, 11 2 22, 8 उरले 0, 11 7 77, पॉईंट 3 उरले, पुन्हा 11 2 22, 27.27, 27 पॉईंट आहे. यस, ऑप्शन क्रमांक 2 27.27. घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे 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 झाले काही आहेत वाटत.
अय बघा रे, आता हा प्रश्न थोडासा लॉजिकल प्रश्न आहे, मी वेगळ्या मेथडनं सांगतो, याला काही इक्वेशन वगैरे बसलेलं नाहीये. बघा आता याला काय करायचं, एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते, जर त्या संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय. एक संख्या आहे माहित नाही, 5 ने जर भागायचं बाकी 3 उरवायचे, म्हणजे ती 8 असू शकते, ठीक आहे, 10 म्हणजे 13 असू शकते, 3 उरवायचे, किंवा 18 असू शकते, बरोबर. ती संख्या मी अशा मेथडनं सांगायला याला काय सध्या दुसरं इक्वेशन वगैरे लागलेलं नाही, आपण याला सांगतोय. काय म्हणायचं, एका संख्येला भागले तर किती उरले पाहिजे, 3. याला जर आपण 5 ने भागलं 3 उरतात, याला 5 ने भागलं 3 उरतात, याला 5 ने भागलं 3 उरतात, ठीक आहे. मग त्यांचं म्हणणं या संख्येच्या वर्गाला, या संख्येचा वर्ग 64, हिचा 169 आणि हिचा 324, जर या वर्गाला तुम्ही 5 ने भागलं, या वर्गाला जर तुम्ही 5 ने भागलं तर तुमचं किती उरेल, बघा बघा किती उरतंय इथं, बरोबर 4 उरतंय, इथं वरचं 4 शिल्लक आहे, इथं वरचं 4 शिल्लक आहे, तुमचा ऑप्शन क्रमांक 4. याला सध्या या मेथडने लक्षात ठेवा, उद्याच्या विश्लेषणामध्ये या मेथड बरोबर आणखी एखादी मेथड जर जमली तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर यायला पाहिजे. हा, आता हा पुढचा प्रश्न एपीचा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा आहे. बघा त्याचा फॉर्म्युला असतो SN = n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 कंसाच्या बाहेर d, अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा सगळ्याची बेरीज 20,000, 20 आणि 2 22,800, त्याची बेरीज येते, सगळे 12 हप्ते, 12 भागिले 2, इकडे आणले किती येते रे 6, 2a पहिला हप्ता माहित नाही, सगळे हप्ते किती येते रे 12, 12तून 1 गेला किती 11, 12तून 1 गेला, आणि सगळ्याचा फरक किती 100 न कमी होतो, म्हणजे -100. मग आता या ठिकाणी बघा 6 × 6 sin 3 18, sin 8 48 0, 3800, आणि 11 × 10 1100, इकडे आणले की प्लस 1100, इकडे आणलं 4950, 2 वरी इकडे आणलं भागिले, सॉरी 4000 किती, नाही 4900, सॉरी 0 0 0 4900, बे 1 बे, बे 2 4, बे 5 10, बे सॉरी बे 4 8, बे 5 10 0, 2450, 2450 ऑप्शन क्रमांक 1. चलो 2450, पुढच्याकडे जाऊया. हा बघा आता ABC आहे, A 20 दिवसात, B 30 दिवसात, हा 60 दिवसात, या सगळ्याचा विचार केला, लसावी येतो 60. बघा मग 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60, 60 एक 60. त्यांचं म्हणणं आहे ए नेहमी काम करतो, प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतो, म्हणजे पहिल्या दिवशी ए करतो, दुसऱ्या दिवशी ए करतो, आणि तिसऱ्या दिवशी हे सगळे जण करतात, म्हणजे किती झालं सगळं 3 दिवसाचं काम, 6 आणि 6 12. मग 3 दिवसामध्ये 12 भांडे घासतात, तर किती दिवसामध्ये 60 भांडे घासतील, बरोबर का. 12 1 12, 12 5 60, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. बघा ऑप्शन क्रमांक 2 झाला का रे, शेवटचा आहे का. बरं, शेवटचा प्रश्न छान होता, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे. तर बघा आता ह्या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत, ऑप्शन क्रमांक 3 याची परिमेय संख्या आहे. बघा याचं परिमेय संख्येमध्ये रूपांतर करूया. बघा आता a + b कंसाचा वर्ग, a + b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab + b चा वर्ग, फॉर्म्युला लावूया, a चा वर्ग वर्गमुळात 2 चा वर्ग 2 प्लस 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 1/वर्गमुळात 2 आणि 1 छेदिले वर्गमुळात 2 चा वर्ग 1/2, वर्गमुळात 2 कटला, 2 आणि 2 4, 4 + 1/2, 4 आणि अर्धा किती रे 4.5. ही झाली तुमची परिमेय संख्या, ही झाली तुमची परिमेय संख्या, ऑप्शन क्रमांक 3. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थांबतो, थँक्यू, धन्यवाद. चलो.